नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आजचा विषय आहे एक असा जो कधी-कधी स्क्रीनवरून पूर्णपणे गायब होतो आणि लोकांना वाटतं, अरे देवा, स्वप्नील जोशी अचानक गायब का झाला? होय, मराठी सिनेमाचा आणि हिंदी टीव्हीचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी। बालपणी रामायणमध्ये लव कुशची भूमिका साकारली, नंतर श्रीकृष्ण बनलेला तो कलाकार जो आजही मराठी चित्रपटात दमदार काम करतोय। पण अलीकडे त्याचे अपडेट्स कमी दिसतात, सोशल मीडियावरही तो सक्रिय नाही। काय झालंय? खरंच गायब झालाय का? किंवा यामागे काही वेगळंच कारण आहे? आज या व्हिडिओत आपण पूर्ण सत्य जाणून घेणार आहोत, त्याची कारकीर्द, वैयक्तिक जीवन, अफवा आणि वास्तव, सर्व काही। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक मोठा खुलासा आहे। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा। चला सुरुवात करूया। स्वप्नील जोशी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1977 रोजी मुंबईच्या गिरगावमध्ये झाला। फक्त 9 वर्षांच्या लहान वयात त्यांनी रामानंद सागर यांच्या उत्तर रामायणमध्ये लव कुशची भूमिका साकारली। त्यानंतर श्रीकृष्ण सिरियलमध्ये बालकृष्ण आणि नंतर तरुण कृष्ण बनले। त्या काळात टीव्हीवर कृष्णाचे रूप पाहून लोकांचे डोळे भरून यायचे। माखनचोर, मुरलीधर, स्वप्नीलने बालकलाकार म्हणून देशभरात प्रसिद्धी मिळवली। पण केवळ बालकलाकार म्हणून थांबले नाहीत, मोठे झाल्यावर मराठी सिनेमात दमदार एंट्री केली। मुंबई पुणे मुंबई, मुंबई पुणे मुंबई 2, दुनियादारी, वाळवी, गाव पुढे आहे सारखे चित्रपट। वाळवी चित्रपटात त्यांची भूमिका विशेष चर्चेत होती। मराठी इंडस्ट्रीत ते एक विश्वासार्ह आणि नैसर्गिक अभिनेता म्हणून ओळखले जातात। हिंदीमध्येही गुलाम-ए-मुस्तफा सारखे काम केले। त्यांची एक खास गोष्ट म्हणजे ते नेहमी भूमिकेत रंगून जातात। दुनियादारीत नाकातून रक्त येण्याची सीन अजूनही लोकांना आठवते। जानेवारी 2026 मध्ये एका कार्यक्रमात फॅनने थेट विचारले, नाकातून रक्त कसं काढतोस? तर स्वप्नीलनी हसत हसत खुलासा केला। हा सीन अजूनही व्हायरल होतोय। काही वर्षांपूर्वी, विशेषतः 2016च्या आसपास, इंग्लिश मीडियात बातमी आली होती की स्वप्नील जोशी डिसअपियर्ड फ्रॉम टीव्ही। तेव्हा त्यांचे टीव्ही काम कमी झाले होते। लोक म्हणू लागले, काय झालंय? आजारी आहे का? इंडस्ट्री सोडली का? अलीकडेही काही यूट्यूब चॅनल्सवर टायटल्स दिसतात, स्वप्नील जोशी अचानक कुठे गायब झाला? स्वप्नील जोशी मिसिंग मिस्ट्री। एका रिसेंट व्हिडिओत TDS मराठीत याच विषयावर चर्चा झाली। कारण काय? स्वप्नील जोशी सोशल मीडियावर फार सक्रिय नाहीत। इंस्टाग्रामवर @swapnil.joshi आहे, पण नियमित पोस्ट्स नाहीत। ते टीव्हीपेक्षा मराठी चित्रपट आणि निवडक कामं करतात। काही काळ त्यांची तब्येत बिघडल्याच्या अफवा होत्या। वैयक्तिक आयुष्यातही बदल, पहिल्या पत्नीशी घटस्फोट 2005 मध्ये, पण 2009 मध्ये घटस्फोट, नंतर दुसरे लग्न, 2 मुलं आहेत। 2025 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच घटस्फोटाबद्दल खुलासा केला। काही वर्षे अफेअर केलं, लग्न केलं आणि 2 वर्षात वेगळे झालो असं त्या म्हणाले। तरीही ते आपल्या मुलांसोबत खूप क्लोज आहेत। त्यांच्या मुलांच्या खोलीची झलक एकदा व्हायरल झाली होती। ते नेहमी म्हणतात, फॅमिली आणि काम यांच्यात संतुलन राखणं कठीण आहे, पण मी प्रयत्न करतो। स्वप्नील जोशी अजूनही मराठी सिनेमाचे चमकते तारे आहेत। त्यांची एक खासियत, ते भूमिकेत पूर्णपणे बुडून जातात। बालकलाकार ते आज 48 वर्षांचे, प्रवास अप्रतिम। फॅन्सना सांगू इच्छितो, अफवांवर विश्वास ठेवू नका। खऱ्या अपडेट्ससाठी त्यांचे अधिकृत सोर्सेस फॉलो करा। ते जेव्हा तयार होतील तेव्हा मोठ्या प्रोजेक्टसह परत येतील। मित्रांनो, स्वप्नील जोशी गायब झालेले नाहीत, ते फक्त स्मार्टली काम करतायत। तुम्हाला काय वाटतं? खरोखर गायब वाटतात का? कमेंटमध्ये सांगा। कोणता चित्रपट सर्वात आवडला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओत भेटूया नवीन रहस्यांसह। धन्यवाद। जय महाराष्ट्र।